महाराष्ट्र में महारेल के 12 विकास कार्यों का लोकार्पण 15 दिसंबर को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले के हाथों संपन्न हुआ। इसी अवसर पर अमरावती के गोपाल नगर में रेलवे अंडरपास का निर्माण 45 करोड़ रुपए की लागत से पूरा हुआ। इस अंडरपास के निर्माण में पूर्व सांसद नवनीत राणा का विशेष योगदान रहा, जबकि विधायक रवि राणा ने जनता की मांग पर लगातार प्रयास कर 15 दिसंबर को अंडरपास का उद्घाटन कर इस अंडरपास को वाहनों के लिए खोलने का काम किया। उद्घाटन समारोह में भाजपा शहर अध्यक्ष डॉक्टर नितिन धांडे, पूर्व नगर सेविका सुमति ढोके, मनपा आयुक्त सौम्या शर्मा सहित सैकड़ों नागरिक मौजूद थे। अंडरपास के उद्घाटन के बाद रेलवे गेट बंद कर दिया गया और अब वाहन अंडरपास के माध्यम से गुजर सकेंगे। अंडरपास निर्माण कार्य के लिए विधायक रवि राणा ने केंद्र और राज्य सरकार को धन्यवाद दिया। अंडरपास, बंदराचे फ्लायओव्हरचे कामं, अनेक कामं जवळपास खासदार असताना 2000 कोटीपेक्षा जास्त कुठे रेल्वेचे काम मंजूर करून आणले, त्यापैकी 10 ते 15 अंडरपास मंजूर करून आणले। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आम्ही सगळे या उद्घाटनामध्ये गोपालनगर अंडरपासमध्येच या ठिकाणी उभं राहून या उद्घाटनाच्या पूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला। वारंवार एक आमदार म्हणून मी याचा पाठपुरावा केला। या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ धांडे या ठिकाणी उपस्थित होते, भाजपचे नेते सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होते, व्यवसाय पार्टीच्या नगरसेविका सुनीताई ढोकेताई उपस्थित होत्या, त्यावेळी वंदनाताई हरणे भाजपच्या नगरसेविका उपस्थित होत्या, डॉक्टर तायडेसाहेब उपस्थित होते, त्याचप्रमाणे आमचे भाजपचे मंगेशभाऊ खोंडे उपस्थित होते, त्यानंतर ठाकरेजी आहे, निंबाळकरजी आहे, अनेक या ठिकाणी शर्मासाहेब आहे, अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप आणि व्यवसाय पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं। त्याबद्दल गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो। आणि मला असं वाटते की ज्या पद्धतीनं राजकमल चौकासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसाआधी झालेल्या मिटिंगमध्ये 17 कोटी रुपयाचे अमाऊंट दिलं, त्या अमाऊंट दिल्याबद्दल राजकमल चौकाचा ब्रिजचाही प्रश्न सुटलेला आहे। लवकरच त्याचं कामसुद्धा सुरू होणार आहे। म्हणून आज सरकारचं कामामध्ये, विकास कामामध्ये प्राधान्य आणि त्या प्रत्येक कामाला आमदार म्हणून मी पाठपुरावा करतो। तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अमरावतीकडे खूप लक्ष आहे। प्रचंड ताकदीनं अमरावती जिल्ह्याचा विकास होत आहे, प्रचंड ताकदीनं अमरावती शहराचा विकास होत आहे। अमरावती महानगरपालिका व भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत व्यवसाय पार्टीसुद्धा आहे, एकनाथ शिंदेंची सेनासुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून बनवणार आहे। त्या ठिकाणी 500 कोटी रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महानगरपालिकेच्या विकासासाठी देणार।